क्रिकेट, संघर्षातील हृदयातील आग म्हणजे क्रिकेट, गावातील संघाची एकजूट म्हणजे क्रिकेट, या रखरखत्या उन्हामध्ये वटवृक्षाची सावली म्हणजे क्रिकेट. क्रिकेट म्हणजे काय? प्रामाणिकतेचं मंदिर म्हणजे क्रिकेट. एखाद्या नवोदित खेळाडूकडून झालेल्या चुका सावरून घेणं म्हणजे क्रिकेट. अनेक स्पर्धा, अनेक मॅच हरून सुद्धा पुन्हा त्याच जल्लोषाने मैदानात वरती येऊन खेळ करणं म्हणजे क्रिकेट. तर मित्रांनो, हे आहे क्रिकेट. खारेपाट प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानावरती पाहतोय आणि या खारेपाट प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेत आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सुद्धा इथून 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. लेट्स प्लेचा इशारा यावेळी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून आला. पहिला बॉल प्रणय पाटील, बॉन्ड यांचा पहिला बॉल अगदी यॉर्कर. ज्या चेंडूची अगदी आपण जर पाहिलं तर गणना अगदी यादीमध्ये केली जाते, त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर त्या चेंडूला सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तो चेंडू इकडे मात्र पहिला बॉल डिलिव्हर्ड प्रणय पाटील उर्फ बॉन्ड यांनी केला. अगदी योग्य टप्प्यावरती बॉल हाताळला आणि समोरच्या फलंदाजाला चारोखाने चित पहिल्याच बॉलवरती केलाय. सिंगल जरूर मिळाली आहे, परंतु सिंगलच्या साहाय्याने आपण जर पाहिलं तर आता धावसंख्येकडे पाहिलं तर 1 धाव इथे धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक पहिलं. यावेळी हलक्या हाताने फटका खेळलाय, कव्हर रिजन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूवरती पोहोचेल तदवरती आपण पाहतोय इथे दुसरी धाव वेगाने कंप्लीट होत्या. एका बाजूला आपण पाहतोय शिरवली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला हशिवरे म्हणजे मागच्या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणि सामने जिंकून दिलेत असा सूरज पाटील आपण पाहतोय. सूरजचा जर विचार केला तर तो एक व्यावसायिक खेळाडू आहे, किंबहुना त्याच वेळेला त्याच्याकडे मोठा स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, त्यामुळे त्याला कदाचित इकडे मैदानावरती राहणं गरजेचं आहे. यावेळचा चेंडू ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरलाय, कारण शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये हा बॉल जात होता. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर धाव आलेली नाहीये. आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर डबल आणि त्यानंतर डॉट. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु हाही प्रयत्न आपण पाहतोय गोलंदाज प्रणय मोडीत काढतोय. इकडे आपण दोन्ही संघ आपण जर पाहिले ना तर तितके ताकदवर आहेत. म्हणजे एका बाजूला सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर या संघाचा विचार केला तर प्रमुख गोलंदाज प्रणय पाटील, त्यानंतर यष्टांच्या मागे मिळकतकर गावाला बिलॉंग करणारा खेळाडू प्रणित म्हात्रे, त्यानंतर आपण जर पाहिलं तर या संघामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक असे चांगले खेळाडू आहेत आणि त्या खेळाडूंना घेऊन आज मैदानावरती हा संघ उतरला. ऋषिकेश सुद्धा आहे, त्याच्या नावावरती सुद्धा या मैदानावरती चांगला इतिहास आहे, त्यामुळे ही मॅच अगदी रफ अँड टफ मध्ये रंगेल यात तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा प्रणय आपण पाहतोय फिल्डिंगची व्यूह रचना इकडे बदलतोय, कारण या अगोदर आपण जर पाहिलं तर मागच्या फिल्डिंगच्या व्यूह रचनेवरती त्याने आतापर्यंत मागचे 3 बॉल आपण पाहतोय डॉट टाकलेत, परंतु त्यामध्ये थोडासा बदल करण्याचा निर्णय त्याने घेतला. यावेळचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन, पायाने यावेळचा बॉल अडवला. हाताने अडू शकत नाहीये, परंतु त्याच वेळेला अगदी पायांचा वापर करून हा बॉल मात्र इकडे अडवला. धाव मात्र सिंगल भेटेल, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आता पुढे सरकेल आणि धावफलकावरती धावा मात्र 4 लागतील. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय ते संपला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त प्रणय पाटीलने धावा खर्च केल्या 4 धावा खर्च करणारे हे षटक इथे मात्र आपण जर पाहिलं तर समोरच्या संघाला म्हणजे मिहान कलेक्शन या संघाला परवडणार नाहीये. सिद्धेश स्पोर्ट्स मांडवकर संघाचा विचार केला तर शंकर नामदेव मोकल यांनी पुरस्कृत करून गेलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग करणारा मिहान कलेक्शन हा संघ आपण पाहतोय, म्हणजे हरेशजी सुर्वे यांचा संघ आपण पाहतोय. हे सुद्धा आमच्या या समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न आहेत, आपल्या संघाची मॅच पाहतात. ओनर असून सुद्धा अगदी आपण जर पाहिलं तर संघाच्या खेम्यामध्ये न जोडता अगदी 12व्या खेळाडूच्या स्वरूपात इथे बसलेत आणि अगदी आपल्या संघाचा खेळ इकडे मात्र पाहायला जातोय. त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर इथे पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजाला इकडे प्राचारण केलंय ऋषिकेश पाटील याच्या खांद्यावरती आपण पाहतोय. षटक सोपवलंय, 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. यावेळचा बॉल हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न म्हणजे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न पुन्हा एकदा सूरजच्या अंगलटी आलाय, डॉट आलाय बॉल. आता मागच्या षटकापासून सूरजचा जर आपण विचार केला तर पूर्णपणे सूरज चाचपडत खेळतोय. चाचपड ते खेळीला मात्र पुढे न्यावं लागेल.
आणि बाबा आटणे फटका प्रॉपर आहे, म्हणजे आपण पाहतोय बाकवट स्क्वेअर लेग वरतून खेळलेला स्वर्गीय अद्य नाईक या गॅलरीला मानवंदना देणारा फटका षटकार. शिवाजी महाराजांचं हे सुमधुर गीत डीजे अशूच्या माध्यमातून इकडे ऐकवलं गेलं. चौकार आल्यानंतर धावसंख्या 14 वरती पोहोचली आहे. षटकार आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी मिहान कलेक्शनचे सर्व म्हणजे हरेशजी सुर्वे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज लगावला गेलाय. षटकार चौकारांची तुम्ही हॅट्रिक केली तर 1000 रुपये मिळतील. या वेळचा बॉल अगदी चांगला डिलिव्हर्ड केलाय. इथे मोठी अपील पंचांच्या कडे केली जाते, म्हणजे पंचांच्या मार्फत केली जाते, पंचांच्या अगेन्स्ट केली जाते, कारण या अपील मध्ये तथ्य नाही आहे हेच मात्र दाखवलं जातं. यावेळचा लोवर पुलटास पुन्हा एकदा क्रॅकिंग स्ट्रोक सरळ चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा दर्जेदार फटका. 4 धावा चौकार. पाटील आता त्याच्या लयमध्ये आला, कारण 2 चौकार आणि 1 षटकार त्याचा खेळ आता इकडे पाहायला मिळतोय. बहरलाय त्याचा खेळ आणि तो बहरावा लागेल. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेन बॅट अँड पॅड मध्ये आणि त्याच वेळेला हा बॉल निर्धाव चाललाय. सूरज पाटील यांनी जर अर्धशतक लगावलं तर संघाचे सर्व म्हणजेच हरेशजी सुर्वे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज सूरजला दिलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती 2 षटक संपल्यानंतर आपण पाहतोय जाऊन पोहोचले आता 18च्या घरात. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. आता तिसरं षटक कोणाच्या खांद्यावरती सोपवायचं. अगदी कालच्या दिवसामध्ये मुरुड प्रीमियर लीग मध्ये आपण जर पाहिलं तर अलिबाग विपक्ष मुरुड असा सामना रंगला होता, म्हणजे अलिबाग अंडर 19 आणि मुरुड अंडर 19 असा सामना मैदानावरती रंगला होता. त्याच वेळेला मुरुड संघाने आपण जर पाहिलं तर हुसेन टाके याच्या प्रतिनिधित्वाखाली खेळत असताना 40 धावा बनवल्या होत्या आणि 40 धावा मुरुड संघाने त्या 6 षटकांमध्ये डिफेंड केल्या होत्या. म्हणजे तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल तर तुम्ही त्या 40 धावा वाचवू शकता, असं उदाहरण तिकडे मुरुड संघाने दाखवलं होतं. परंतु आता इकडे लक्ष टाकलं तर 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती लागल्या. लगातार 3 विकेटसाठी शंकर नामदेव मोकल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 विकेट जर तुम्ही घेतल्यात तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिले जाईल, याची दक्षता घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रणय बॉन्ड पुन्हा एकदा सज्ज झालाय. दोन्ही बॅट्समन साठी सुवर्ण संधी आहे. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आओ तुम्हाला स्वागत आहे. इकडे मात्र सांगितलं स्वॅग से करेंगे सबका स्वागत. चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, सीमारेषा पार. गुरव सरांची अदाकारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आपण पाहतोय इथे काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय षटकार. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक इकडे आहे. फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. पहिला फलंदाज अनमोल मैदानाच्या बाहेर.
थँक्यू. नाईक यांचं हे त्यांच्या चरित्रावरती उभारलं गेलेलं हे सुमधुर गीत आपल्याला पाहायला मिळतं. याला कालच्या दिवसापासून आपण हे गीत ऐकतोय डीजे अश्वी यांच्या माध्यमातून. परंतु इथे विकेट सुद्धा गेली आहे. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतला अनमोल, याला मात्र षटकार मारल्यानंतर एक तेरी तो एक मेरी असं उदाहरण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं. आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर नवीन बॅटर, अगदी आपण जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप आशिवरे संघाची गोलंदाजीची तोख म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि त्याच वेळेला अगदी आपण जर त्याच्याकडे लक्ष टाकलं तर ॲज अ बॅटर सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे इकडे मनीष मुकलची वर्णी लवकरात लवकर मैदानावरती लावली आहे. मिहान कलेक्शन संघाकडे सुद्धा तितकाच क्वालिटेटिव्ह खेळाडूंचा भरणा आहे. म्हणजे सूरज आहे, अनमोल आता इकडे मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय, परंतु त्याच वेळेला आणखीन एक चांगला क्वालिटेटिव्ह ऑलराऊंडर मैदानावरती दाखल केलाय. मनीष मुकलला आपण पाहतोय अगदी थोडंसं दुखापतग्रस्त आहे, आणि तरी सुद्धा आपल्या संघासाठी बेस्ट इकडे द्यायचा आहे, त्याच्यासाठी तो मैदानावरती उतरला. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आता मैदानावरती रंगेल, कारण दोन्ही खेळाडू फ्रेंड्स ग्रुप आशिवरे या संघाला बिलॉंग करतात, आणि एकमेकाचा खेळ अनेक वर्ष सातत्यपूर्ण त्यांना माहित आहे की कसं आहे. त्यामुळे हे बॅटल कशा रीतीने रंगेल. पहिला बॉल इथे आपण जर पाहिलं तर स्क्वेअर कट, आणि त्याच वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न आपण पाहतोय इथे फसलाय, कारण खेळपट्टीवरती हा चेंडू गरंगळतोय, स्वतः यष्टीरक्षक चेंडू अडवतोय, आणि या चेंडूवरती ती धाव मिळालेली नाही. या डॉट बॉल इकडे मात्र चालला, आणि डॉट बॉलच्या संगतीनंतर धावसंख्या फक्त 24 वरती थांबली आहे. 24 धावा धाव फलकावरती. या वेळचा फुल टॉस पुन्हा एकदा बॅटवरती आलेला नाहीये. रनआउटची संधी होती, परंतु ती मात्र गमावली आहे, कारण क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेलं नाहीये, आणि त्यामुळे सिंगल इथे लेगबाईच्या स्वरूपात मिळेल. एक सिंगल बॅटच्या साहाय्याने मिळेल, आणि बॅटच्या साहाय्याने मिळाल्यानंतर धावसंख्या मात्र पुढे सरकेल, 25 वरती जाऊन पोहोचेल. लगातार 3 षटकार 3 चौकार 1000 रुपये. सूरजने अर्धशतक लगावलं तर 3000 रुपये हे आतापर्यंत कॅश प्राइज लगावलंय. गोलंदाजाने तर 3 विकेट घेतल्या तर आपण पाहिलं तर शंकर नामदेव मोकल यांच्याकडनं 3000 रुपये. परंतु कालच्या दिवसामध्ये अगदी बक्षिसांची खैरात अजिंक्य पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. प्रसाद मोकलने जर मेडन षटक हाताळलं असतं तर तब्बल 8000 रुपये त्याला मिळाले असते, परंतु एका षटकारासाठी 5000 रुपयाचं कॅश प्राइज निखिल पाटील जाड्याने जिंकलं होतं. यावेळचा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल मिळते, आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावफलकावरती आता 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा लागल्यात 27. 27 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 27 धावा धावफलकावरती. सन्माननीय या स्पर्धेचे प्रणेते अमितदादा नाईक यांनी ही उभारलेली संपूर्ण स्पर्धा म्हणजे अमितदादा नाईक आणि त्याच वेळेला स्वर्गीय आद्य नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आयोजित केलेली खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 हे आयोजन एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगल्या चांगल्या ट्रॉफीज आहेत. ज्यावेळी तुम्हाला मॅन ऑफ द मॅच मिळतंय, एक सन्मान चिन्ह, एक सामनावीराची ट्रॉफी देऊन तुम्हाला नवाजलं जात आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने पुन्हा एकदा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, आणि चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज.
यावेळी उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. सरळ हाताने धावा येत आहेत, मग उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न का, हा प्रश्न आता इकडे पडला. मनीष थोडासा दुखापतग्रस्त आहे आणि परंतु त्याच वेळेला मैदानावरती मला खेळायचं आहे, मला माझ्या माझ्या संघासाठी खेळायचं, म्हणजे मला या संघामध्ये जॉईन केलंय तर मग त्या संघासाठी बेस्ट द्यायचा आहे आणि तोच प्रयत्न तो मैदानावरती करतोय. मागच्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतरच्या बॉलवरती त्याला थांबून ठेवलाय. यावेळचा लोवर फुल टॉस इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. प्रणय थोडंसं पंबल झाला होता, परंतु सिंगलच मिळेल. सिंगलच्या नंतर धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि आता धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 34च्या घरात पोहोचते. 34 रन्स ऑन स्कोर कार्ड, 34 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा सूरज यावेळी स्ट्राईक एंडवरती येतोय. चौथं षटक इकडे प्रगतीपथावरती आहे. यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरवरती फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण अगदी समोरच्या दिशेमध्ये वाकत असताना त्याच्यावरती विश्वास सुद्धा दाखवला, परंतु हा विश्वास अगदी आतापर्यंत सार्थ त्यांनी ठरवला. यावेळचा लोवर फुल टॉस समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत, जोपर्यंत चेंडूवरती येतील, फील्ड करतील, फंबल होतील, तदवरती 2 धावा घेण्यात यश मिळत आहे आणि 2 धावांच्या साहाय्याने आता धावसंख्या मात्र पुढे सरकते आहे. आपण जर पाहिलं इकडे या मैदानावरती बालवीर चषकामध्ये मोठ्या धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या, कारण चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून होत होता. परंतु त्याच वेळेला या मॅच मध्ये आपण किंबहुना या लीग स्पर्धामध्ये आपण जर पाहिलं तर धावा तितक्याशा आलेल्या नाहीयेत. स्पर्धांमध्ये धावा होत नाहीयेत, मॅचेसमध्ये धावा होत नाहीयेत आणि त्याचा फायदा आतापर्यंत येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये दुसरे संघ सुद्धा उचलत आहेत. गोलंदाजाने आतापर्यंत 4 षटकांमध्ये धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर 4 षटकांमध्ये गोलंदाजाने धावा खर्च केल्यात 36 धावा खर्च केल्यात. 36 रन्स ऑन स्कोर कार्ड. धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 36. तर आता या 2 षटकांमध्ये मित्र म्हणेन खोऱ्याने धावा कुटाव्या लागतील या 2 फलंदाजांना, तर कदाचित तुम्ही फायटिंग टोटल किंबहुना त्याच वेळेला अगदी मोठी धावसंख्या मैदानावरती उभी करू शकता. या मैदानावरती फायटिंग टोटल उभी करून चालणार नाही मित्र म्हणेन, धावा अगदी मोठ्या बनवाव्या लागतील. अगदी 6 षटकांमध्ये 70+ धावा इथे येणं खूप गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये 70+ धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या नव्हत्या, परंतु या मॅच मध्ये किंबहुना आजच्या दिवसामध्ये हे दृश्य कदाचित पाहायला मिळेल, कारण चारही संघ आपण जर पाहिलं तर तितके ताकदवान आहेत. पहिला सामना
श्री गणेश सातगर हा संघ जिंकला, परंतु त्याच वेळेला आपण पाहतोय दुसरी मॅच मैदानावरती चालू आहे. यावेळचा बॉल हलक्या हाताने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, पुन्हा एकदा फ्रंट ऑफ दी विकेट हा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सिंगल इथे भेटेल. सिंगलच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या पाहिली तर पुन्हा एकदा एकने पुढे सरकते. सदतीस धावा धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 5 इथे मार्गस्थ असताना पुन्हा एकदा ऋषीच्या हातामध्ये हे षटक सोपवलं. प्रणयने 2 षटकं आतापर्यंत हाताळलीत. ऋषी आता हे आपल्या नावावरचं दुसरं षटक हाताळतोय. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, कही पे निगाह्यावर कही पे निशाणा, कारण बॅटच्या टो एंडला हा बॉल लागला आणि चेंडू मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातामध्ये जाऊन विसावला. धाव आलेला नाहीये. धावा येणं गरजेचं आहे. 37 धावा आतापर्यंत धावफलकावरती 4 षटकांमध्ये लागल्यात. 5वं षटक इथे मार्गस्थ आहे. 5व्या षटकामध्ये एखाद मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या वेगाने पुढे सरकेल. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे अथर्व आहेत. चेंडू मात्र एक धाव देऊन जाईल आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा इकडे पुढे सरकेल. आपण म्हणतो ना थेंबे थेंबे तळे साचे, तशा युक्तीप्रमाणे इथे एक धावेनिशी आपलं तळ साचवण्याचा प्रयत्न इकडे मिहान्स कलेक्शन पेडांबे हा संघ करतोय. सूरजने षटकार लगावले होते, मनीषने षटकार लगावला होता, परंतु त्याच वेळेला मागच्या 2 गोलंदाजाने म्हणजे ऋषी आणि अथर्वने ती संधी दिलेली नाहीये. यावेळचा फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका आहे. समोर क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातात जाईल आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर.
ते तुम्ही जर षटकार लगावलात तर हरीशजी सुर्वे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी प्रणित याला मात्र प्राचार्य केलाय. या षटकामध्ये फक्त 10 धावांच्या खाली जर धावसंख्या खर्च केली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल याची दक्षता घ्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 म्हणजे पहिल्या पूर्वार्धामधील 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 42 लागली आहे. 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 42 धावा धावफलकावरती. प्रणित म्हात्रेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल इथे आपण पाहतोय फ्रंट ऑफ द विकेट क्षेत्ररक्षकाच्या दिशेने मारलाय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 43च्या घरात आता पोहोचत्या. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक 6 इकडे मार्गस्थ असताना पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज इथे बॉलिंग ट्रॅकवरती आणला जातोय. या संघामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर 2 षटक प्रणयने हाताळली, 2 षटक ऋषीने हाताळली, 1 षटक अथर्व याने हाताळलं. तर हे षटक आता प्रणित म्हात्रे हाताळतोय, ज्याच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स आहे. उलट्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये म्हणजे शॉर्ट पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तदवरती सिंगल कंप्लीट होत्या. चिकी सिंगल इकडे मात्र कंप्लीट झाली आणि या चिकी सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 44 धावा धावफलकावरती. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 44 रन्स ऑन स्कोर कार्ड. कुंजन स्ट्राइक एंडवरती आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु फुलर लेनचे वारंवार बॉल इकडे मात्र हाताळले जातात. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता इथे दुसरी धाव सुद्धा वेगाने कंप्लीट होते. थ्रो चुकीच्या अँगलला मात्र केला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे या 2 धावा कंप्लीट होत्या. जिथे 1 होती तिथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत्या. धावसंख्या मात्र पुढे सरकते आणि धावसंख्येचा आलेख जर पाहिलं तर 46 धावा धावफलकावरती. 46. यावेळचा फुल टॉस पुन्हा एकदा इकडे फलंदाज चुकला आणि तर रनआउट स्वरूपात फलंदाज बाद होईल. अमित यांनी जर डाय लगावून झेल पकडला तर प्रतीक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. डाय लगावून जर झेल पकडला तर प्रतीक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याची दक्षता घ्या अमित दादा. म्हणजे अशुरे संघाचा खेळाडू त्याच्यासाठी हे कॅश प्राइज लगावलं गेलंय. तिकडे सूरज साठी सुद्धा पारितोषिक आहे. पार्थ मोकल यांनी सुद्धा डाय लगावून जर झेल पकडला तर जय हनुमान मांडवकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. म्हणजे वेगवेगळी पारितोषिके या मॅच मध्ये लगावली झाली. नवीन बॅटर अभिजित थळे फलंदाजीसाठी आला. आणखीन एक फलंदाज इथे मैदानाच्या बाहेर रनआउट स्वरूपात. आणखीन एक फलंदाज बॅक टू द डगआउट.
आल्यात आणि रघुनाथ माळी यांच्यासाठी संघाचे प्रोप्रायटर संघाचे सर्वेसर्वा हरीजी सुर्वे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय लगातार 2 षटकारांसाठी. लगातार 2 बॉलवरती अवघ्या धावा खर्च केल्या. तिकडे आपण जर पाहिलं तर तब्बल 13 आणि 13 धावसंख्या खर्च केल्यानंतर धावसंख्या 59 धावा धावफलकावरती विजयासाठी 60 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. 60 डावा बनवायचे आहेत आणि आता या 60 डावा दुसऱ्या सत्रामध्ये कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय माझे साथी समालोचक. नवगाव गावचा एक गोड आवाज सौरभ भुरे यांच्याकडे. ओव्हर टू यू सौरभ भुरे. विनंती आहे जो कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या साईडला जो खेळाडू कक्ष आहे तर सो प्लीज तो खेळाडूंसाठी राखीव आहे. तर प्रेक्षकांना विनंती आहे सो प्लीज, कारण खेळाडूंसाठी तो राखीव कक्ष आहे. त्यामुळे खेळाडू आल्यानंतर तुम्ही सो प्लीज उठा, सहकार्य करा. मित्रांनो, ही आपलीच स्पर्धा आहे, आपल्यासाठी स्पर्धा आहे, आपल्यालाच आनंद देणारी ही स्पर्धा आहे. खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 आपण पाहतोय. दिवस दुसरा बी गटामधून येथे सामने आपण पाहतोय. तर आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. पहिला सामना श्री गणेश सादघर या संघाने येथे जिंकला. तर दुसऱ्या सामन्यामध्ये टार्गेट आहे 59 धावा झालेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी 60 धावांचं टार्गेट असणार आहे. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावर अर्थात माननीय श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान आयोजित खारेपाट प्रीमियर लीग या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य व्यासपीठावरून आमच्या विनंतीला सन्मान देऊन सन्माननीय सन्माननीय अनंत रामभाऊ म्हात्रे दादा इथे उपस्थित झालेले आहेत. मी मुख्य व्यासपीठावरून दादांचे निकटवर्तीय सन्माननीय राजूजी भुतकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अनंत दादांचा यथोचित मान सन्मान आणि स्वागत या खारेपाट प्रीमियर लीगच्या निमित्तानं करावं. खऱ्या अर्थानं अशिवरे गावातील एक असं व्यक्तिमत्व आहे जे आध्यात्मिकतेच्या माध्यमातून पायी दिंडी पायी वारी अगदी विठू माऊलीच्या चरणीपर्यंत जाण्याचा मान त्यांच्या निमित्तानं आपल्याला लाभला होता. आशिवरा ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी पायी दिंडी यांच्या नियोजनाखाली करण्यात आली होती आणि त्याचे ते प्रमुख होते. तर निश्चितपणे दादांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून केला जातोय. यूट्यूबवर आपण आपला कॅमेरा फोकस मुख्य व्यासपीठावर करायचा आहे, कारण एका
महान अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरून होतोय. साठ धावांची आवश्यकता आहे. विकेट हॅट्रिक साठी संघाचे संघमालक हरीश सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. मनीष मोकलच्या हातामध्ये चेंडू. अनेक स्पर्धांमध्ये मनीष मोकल आपण गोलंदाजी करताना पाहिलंय. घरचं मैदान आहे. पहिला चेंडू प्रणयने पहिल्या चेंडूवरती मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर. वेलकम वेलकम वेलकम. सेहवाग स्टाईलने इथे मात्र सुरुवात केली आहे. 60 धावांचं 6 ओव्हर मध्ये टार्गेट आहे. मनीषचा पुढील चेंडू. या चेंडूवरती ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू. चेंडू मात्र खेळण्याच्या मर्यादेमधला आहे असं पंच सांगतायत. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. चांगलं येथे मात्र कमबॅक गोलंदाजाने केलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. महात्मा गांधी विद्यालय एंड कडून मारा करत असताना बालवीर हशिवरेचं हे शानदार असं मैदान. बसायला प्रेक्षक गॅलऱ्या सुद्धा या मैदानावरती आहेत. झाडाखाली सुद्धा येथे प्रेक्षक वर्ग बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. या षटकातील पुढील चेंडू घेऊन मनीष. वन्स अगेन आता मात्र मिड ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. चौकार. सन्माननीय मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र तथा अमितदादा नाईक यांचे निकटवर्तीय स्नेही वर्गबंधू जनार्दन ठाकूर, आता जनार्दन विठोबा ठाकूर इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांच्या वतीनं अर्थातच नियोजन समिती सदस्य रूपमजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जनार्दन ठाकूर यांचा स्वागत आणि सन्मान करावा. त्याचप्रमाणे दोन चौकार मारल्यानंतर इथे मात्र एक सिंगल धाव आली आहे. 11 धावा धावफलकावरती. प्रति षटक 10 ची सरासरी आहे. आणि पहिल्या षटकामध्ये येथे मात्र सिद्धेश स्पोर्ट मांडवकार या संघाने येथे मात्र सरासरी गाठली आहे. मनीष मोकल या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राइक एंड वरती फलंदाज अथर्व पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. कव्हर आणि पॉइंटच्या मधून येते चेंडू फरार. चौकार.
2 वर्षापूर्वी याच खारेपाट प्रीमियर लीगमध्ये ती डे नाईट क्रिकेट स्पर्धा झाली होती. त्याच स्पर्धेमध्ये प्रणय पाटील याला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार मिळाला होता. तोच प्रणय पाटील येथे मैदानावरती आपला खेळ दाखवतोय. रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, परंतु कित्येक वर्ष नोकरी सांभाळून घर सांभाळून या क्रिकेटला नक्कीच तो वेळ देतोय. क्रिकेटवरती प्रेम करतोय. अनेक लीग स्पर्धांमध्ये सुद्धा आपण त्याला खेळताना पाहतोय. धावसंख्या 15 वरती गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सूरज पाटील. पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती व्ही शेप मध्ये फलंदाजी नेहमी बहरणारी ही प्रणय पाटीलची आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलेला फटका. चेंडू जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे एकच धाव फलंदाजाने ते पूर्ण केली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 16 वरती. 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर अथर्वसाठी डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर एक लॉंग ऑन आहे, असं क्षेत्ररक्षण सजवले सूरजने. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट लागली जात नाहीये. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. एक धाव धावफलकावरती वाढतीये. धावसंख्या पोहोचली आहे 17 वरती. सिद्धी स्फूट मांडवखार विरुद्ध मिहान कलेक्शन पेडांबे या दोन संघांमधली ही लढत. चांगली सुरुवात मिळाली आहे. संघाचे संघमालक हरीशी सुर्वे विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी लावलंय. परंतु आतापर्यंतचा जर आपण खेळ पाहिला तर कालच्या दिवसाचा सुद्धा जर आपण खेळ पाहिला तर एक समाधानकारक धावसंख्या होते. साधारणतः 10 ते 12च्या सरासरीने आतापर्यंत धावा या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. सूरजच्या या चेंडूवरती बॅक टू द बॉलर. स्वतः इथे मात्र सूरज या चेंडूला थोडेसे जरूर फंबल झाले होते, मात्र धाव घेण्यामध्ये फलंदाज येथे रस दाखवत नाहीयेत. धावसंख्या मात्र स्थिर आहे 17 धावा धावफलकावरती. 3 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. चांगलं क्रिकेट इथे या बालवीर आशिवरेच्या मैदानावरती पाहतोय. या चेंडूवरती फटका मात्र फसलाय. मनीष मोकल कोणती चुकी करत नाहीये. वायडेस्ट लॉंग ऑफ मध्ये ते मात्र प्रणय पाटील जेलच्या रूपाने ते बाद होतोय. पहिला हादरा सिद्धेश स्पोर्ट मांडवखार संघाला. त्यानंतर आपण जय हनुमान मिळखतकार संघाकडून खेळताना त्याला पाहिलंय. नुकतीच जय हनुमान मिळखतकार संघाने आवाज येथे झालेल्या स्पर्धेमध्ये फायनल जिंकली. त्या टीमचा प्रणित मात्रे हा सदस्य राहिलाय. विकेटचं पतन होतंय. दबाव जरूर येते या षटकामध्ये. सूरजने आपल्या गोलंदाजीवरती जरूर फलंदाज तत्पूर्वी येते, मात्र फटका चांगला होता. कॅच होण्याची येथे शक्यता होती, मात्र कॅच येथे ड्रॉप झालाय. अशा प्रकारचे कॅच मित्रांनो येथे चिपकत असतात, हाताला नक्कीच डसतात, परंतु येथे मात्र प्रयत्न जरूर पॉइंट क्षेत्ररक्षकाने चांगला केला. 4 धावा तर नक्कीच सेव्ह झाल्या, 3 धावा तर नक्कीच सेव्ह झाल्या. 1 धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 18 धावा धावफलकावरती. अथर्वने खेळलेला फटका, चेंडू हवेत. पुन्हा एकदा मनीष मोकल कोणतीही चुकी करत नाहीये. आणि या 2 विकेट्स बद्दल संघाचे संघ मालक हरेश सुर्वे यांच्याकडून सूरजसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. डीजे
सन्मान्य अमित दादा नाईक पुरस्कृत आद्य नाईक प्रतिष्ठान खारेपाट प्रीमियर लीग 2025-26 पाहतोय. सूरजने इथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारी इथे गोलंदाजी केली आहे. या ओव्हर्स मध्ये त्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात. साठ धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हर्स मध्ये इथे 15 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हर्स मध्ये पॉवर प्ले 2चं हे षटक होतं. पॉवर प्ले 2च्या या षटकामध्ये मात्र 3च धावा गोलंदाज सूरज पाटीलने खर्च केले आणि ती 2 महत्वाचे फलंदाज अथर्व आणि प्रणय या दोघांना बाद केले. अथर्वची जागा भरून काढण्यासाठी फलंदाजीसाठी आलाय मॅन फ्रॉम नौखार वैभव पाटील. बघूया वैभव पाटील एक डावखुरी हाताचा फलंदाज येथे कामगिरी मात्र कशा पद्धतीने करतोय. तर समोर गोलंदाज आहे मनीष मोकल. मनीष मोकलकडे गुणवत्ता आपण नेहमीच पाहिली आहे, कारण नामवंत फलंदाजांसमोर त्याची गोलंदाजी नेहमी आपण पाहिली आहे. पहिला चेंडू उजव्या एसटी वरती टप्पा घेतल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला होता. लेटकट खेळण्याचा प्रणीतचा हा प्रयत्न. चेंडू बॅटच्या अगदी आतल्या बाजूस लागून चेंडू विकेट किपर सूरजच्या हातामध्ये गेलाय. चेंडूवरती कोणती धाव नाहीये. चांगली सुरुवात, चांगलं कमबॅक येथे खऱ्या अर्थानं मिहान कलेक्शन पेडांबे या संघाने ते मात्र केलंय, त्यांच्या गोलंदाजाने केलंय. 6 षटकांचा सामना आहे. 6 षटकांचा सामना असला ना की हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतं की गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षण या तिघांना सुद्धा इथे मेहनत घ्यावी लागते. तत्पूर्वी चेंडू खेळण्याच्या कक्षेबाहेरच आहे असं पंच सांगतायत. अंपायर्स वाईट कॅन्सल. ओके, बॅटची हलकीच एज लागून चेंडू विकेट किपरच्या हातापर्यंत गेला होता. येथे मात्र चेंडू डॉट. सलग 2 चेंडू प्रणीतसाठी येथे मनीषने डॉट फेकले. डॉट बॉल हे दबाव सिद्धेश स्पोर्ट मांडवकर संघावरती वाढवणार. सिंगल डबल धावा मिळणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. प्रणित खेळलेला फटका, सुंदर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू फरार. चौकार चौकार चौकार. सुद्धा होता भगवा आणि सिद्धेश स्पोर्ट मांडवकार या संघाचा सुद्धा टी शर्टचा कलर आहे भगवा. चौकार येतोय. डीजे मास्टर आपल्याला भगवा रंग हे गाणं ऐकवतोय. धावसंख्या 22 वरती पोहोचली आहे. 2 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र प्रणीतने येथे मात्र एक सुपर डुपर असा चौकार लगावलाय. 22 वरती धावसंख्या पोहोचवली आहे. धावा येथे नक्कीच बनवणं फलंदाजांसमोर सुद्धा थोडंसं कसोटीचं आव्हान जरूर असणार आहे. गोलंदाजाने जर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलंय त्या पद्धतीने जर गोलंदाजी केली तर सामना चेस होणं कठीण काम होऊन बसू शकतं. मनीष पुढील चेंडू. यावेळच्या चेंडूवरती चांगल्या रीतीने इथे ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फंबल होतोय. एक धाव येथे मात्र सेव्ह करणं खूप गरजेचं असणार आहे. आता धावा सेव्ह कराल तर शेवटच्या ओव्हर मध्ये या धावा फलंदाजांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही पैसे कमवलेत किती याला महत्व नाही, तुम्ही पैसे वाचवलेत किती याचं नक्कीच महत्व तुम्हाला नक्कीच वय वाढल्यानंतर त्या गोष्टी समजत असतात. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. धावा सेव्ह करणं सुद्धा खूप गरजेचं असणार आहे. यावेळेला मात्र प्रणीतने यॉर्कर चेंडूवरती मात्र अगदी कल्पक बुद्धीने खेळलेला फटका. उलट्या हाताने रिव्हर्स शॉट येतोय. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
असं ठरू शकतं. एखादं षटक 5 पेक्षा कमी धावांचं जर आलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी नक्कीच सुखकर असू शकतं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, शेवटची धावपलकावरती लागत नाही, शेवटची विकेट पडत नाही, तोपर्यंत सामना कोण जिंकेल हे मात्र सांगता येत नाही. सामना मात्र अतितटीचा होणार, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत मित्रांनो मैदानावरती पाहतोय. यानंतर विनिंग टीम मध्ये सामना रंगेल. पहिला सामना श्री गणेश सातघर या संघाने जिंकलेला आहे. अगदी आरामात पहिला सामना श्री गणेश सातघर संघाने जिंकला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 59 धावा बनवल्यात, तर 60 धावांचं येथे टार्गेट दिलंय. आतापर्यंतचा जर आपण लेखाजोखा पाहिला, सूरजने ते मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये म्हणजेच या इनिंग मधलं दुसरं षटक त्याने फेकलं होतं. 2 महत्वाच्या फलंदाजांना त्याने इथे मात्र बाद केलंय. 2 विकेट्स मिळवत 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. सूरज येथे क्षेत्ररक्षण सजवतोय. डीप स्क्वेअर लेग, त्यानंतर एक डीप वाईडिश मिड विकेट, त्यानंतर एक लॉंग हॉप, डीप कव्हर, त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट मध्ये येते क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक फ्लाय स्लिप शॉट, फाईन लेग अँड डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सजवलंय. सूरजने पहिला चेंडू वैभवसाठी, वैभवने खेळलेला फटका पॉइंटच्या दिशेने 1 धाव तर आरामात फलंदाजांनी पूर्ण केली आहे. सिंगल धावेने ते धावसंख्या बदल होतोय. धावसंख्या 29 वरती पोहोचली आहे. 29 रन्स, 29 धावा धावफलकावरती. 29 जून 2024 भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला. तब्बल 11 वर्षानंतर ICC ट्रॉफी भारतीय संघाने जिंकली. फायनल सेमीफायनल मध्ये बऱ्याच वेळा पराभव स्वीकारावा लागला आणि तो अंतिम सामना मित्रांनो नक्कीच माहिती असेल. सामना फसला होता आणि फसलेला सामना भारतीय संघाने ते जिंकवला. कायरन पोलार्ड, माफ करा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, हर्षदीप सिंग ने जबरदस्त गोलंदाजी केली. पाहूया हा चेंडू. प्रणीतने खेळलेला फटका, चेंडू अगदी पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये, डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळते. धावसंख्या वाढते, 30 वरती धावसंख्या पोहोचली आहे. FH स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण YouTube वरती ही स्पर्धा पाहतोय. स्क्रीन सुद्धा इथे या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला बिहाइंड विकेट पाहायला मिळते. एखादा षटकार मारल्यानंतर तुम्ही रिप्लाय या स्क्रीन च्या माध्यमातून या मैदानावरती पाहू शकता. वैभव स्ट्रायकिंग वरती. सूरजचे पहिले 2 चेंडू योग्य टप्पा, योग्य दिशेवरती, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, खोलवर टप्प्याची गोलंदाजी सूरज करून या चेंडूवरती पाहायला मिळाली. चेंडू येते मात्र डॉट. 30 धावा धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे. अजून 30 धावा पूर्ण करायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 15. आणखीन एक खतरनाक यॉर्कर, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी म्हणावी लागेल ती सूरजची. अगदी परफेक्ट यॉर्कर लेन स्वरूपाचे 2 चेंडू वैभवला टाकलेत. वैभवला ते मात्र अजिबात डोकं वर काढून दिलेलं नाहीये. चेंडूवरती धाव मात्र ते सिंगल मिळते. 31 वरती धावसंख्या पोहोचली आहे. 31 रन्स. अजून 2 चेंडू या षटकातील येणं बाकी आहे. मॅग्निफिसंट स्पेल आपण पाहिला तो सूरजचा. फलंदाजी करत असताना 18 धावांचं योगदान सूरजने सुद्धा आपल्या बॅटच्या साहाय्याने दिलं होतं. यावेळचा चेंडू अक्रॉस येऊन फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू येते मात्र डॉट येतोय. सुंदर गोलंदाजी, बेस्ट इकॉनॉमिकल गोलंदाजी. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार खाल्लेला नाहीये सूरजने आपल्या गोलंदाजीवरती. 13 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजून 29 धावांची आवश्यकता. प्रणीतने येथे मात्र चेंडूवरती मोठा 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 फटका खेचलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, अगदी दणक्यात षटकार.
शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार खऱ्या अर्थानं सिद्धेश पोट मांडवखार या संघासाठी खऱ्या अर्थानं उभारी देणारा अल्लायदायक असा फटका प्रणीतच्या बॅटमधून आलाय. टार्गेट आता मात्र बदललं जाईल. 12 चेंडू शिल्लक, 23 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती आलेला हा षटकार खऱ्या अर्थानं मिहान कलेक्शन पेडांबे संघासाठी खऱ्या अर्थानं थोडासा घातक ठरलाय. न्यू बॉलर येथे मैदानावरती पहिली 4 ओव्हरचा जर आपण स्पेल पाहिला तर मनीष मोकल आणि सूरज पाटील या 2 गोलंदाजांनी येथे फेकला. तर तिसरा गोलंदाज येथे वापरला 5व्या षटकासाठी चिन्मय. बघूया चिन्मयची गोलंदाजी या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीने तो धावा रोखण्याचं काम करतोय. कारण धावा जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये त्याला 23 धावा येथे रोखायच्या आहेत. या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा जर दिल्या तर नक्कीच चांगली मॅच येथे पाहायला मिळेल, यात मात्र कोणती शंका नाहीये. वैभव पहिल्या चेंडूवरती बीट करतोय. ऑफ कटर स्वरूपाचा हा चेंडू होता. लेंथ बॉलने येथे मात्र सुरुवात केली आहे. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. इक्वेशन बदलेल. धावा शिल्लक आहेत 23 तर चेंडू शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. वैभवने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येथे मात्र कॅच ड्रॉप करतोय. कॅच ड्रॉप झालाय. फलंदाजाला जीवदान मिळालंय. 2 धावा सुद्धा येथे फलंदाजांनी पूर्ण केल्यात. 2 धावांनी येथे इक्वेशन बदलेल. 39 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी अजून 10 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असणार आहे. संघ मालक यांचा येथे मात्र आपण पाहतोय थोडासा आक्रोश, कधीतरी थोडासा जल्लोष, कधीतरी त्यांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढले जात आहेत. कारण संघ मालक हा सुद्धा खऱ्या अर्थानं लीग स्पर्धांमधला एक महत्वाचा घटक आहे. संघ मालक आपल्या मुलांना खऱ्या अर्थानं संधी देत असतो. कॅच ड्रॉप झाल्यानंतर जखमेवरती मीठ. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. षटकार. बदललाय. एक मोठा फटका येणं सिद्धेश स्पोर्ट मांडवखार संघासाठी खूप गरजेचं होतं. अजून या षटकातील 3 चेंडू येणं बाकी आहे. 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता. चिन्मय येथे मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न त्यांनी जो केला त्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू फुलटॉस गेला आणि येथे मात्र फुलटॉस चेंडूवरती वैभवने येथे मात्र षटकार लगावलाय. दबाव जरूर गोलंदाजावरती असणार आहे. 15 धावा पूर्ण करायच्या आहेत 9 चेंडूमध्ये. आणखीन एक चेंडू फुल टॉस. चेंडू येते मात्र डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय. मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. वैभव येथे मात्र स्ट्राईक घेत नाहीये. प्रणीतकडे येथे मात्र स्ट्राईक आहे. प्रणीतने सुद्धा येथे मागील षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. धावसंख्या यामध्ये होईल बदल. धावसंख्या 46 वरती पोहोचली आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 तर विजयासाठी धावा आवश्यक आहेत त्या 14. 8 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता. हे 2 चेंडू चिन्मयचे या षटकातील खूप महत्वाचे ठरू शकतात. या 2 चेंडूंवरती चिन्मयला आपली कला दाखवावी लागणार आहे. आपला अचूक टप्पा इथे वेधावा लागणार आहे. या वेळच्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. स्वतः चिन्मय चेंडू खाली पोहोचलाय. प्रणीतची येथे मात्र विकेट मिळवली आहे. चिन्मयने येथे मात्र
पाटील उर्फ मोन्या सुद्धा इथे सामन्यांचा आनंद घेत आहेत. खऱ्या अर्थानं ओपन क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं अलिबागचं नाव रोशन करणारा खेळाडू अक्षय पाटील मोन्या याला सुद्धा इथे नक्कीच आपण मनपूर्वक त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. तसेच विनंती असेल आपण प्लीज येथे स्टेजवरती बसून या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. खारेपाट प्रीमियर लीगमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच आपला इथे या कमिटीच्या वतीने आपला सन्मान सुद्धा इथे करण्यात येणार आहे. तर विनंती असेल अक्षय पाटील प्लीज प्लीज नवोदित खेळाडूंचे आपण सुद्धा इथे आदर्श आहात. यावेळचा चेंडू फुल टॉस, चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. येथे मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे बॅटिंग रिव्ह्यू आहे. बॅटिंग रिव्ह्यू येथे घेतलेला आहे. चेंडू फुल टॉस आहे की भीमर आहे हे नक्की जय पवार सर येथे नक्की चेक करतील. एफएच स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही YouTube वरती स्पर्धा पाहतोय. देवेंद्र सिनकर आणि त्यांची संपूर्ण टीम, कॅमेरामॅन, टेक्निशियन, फेअर डिलिव्हरी आहे. लगेच येथे तिसऱ्या पंचांनी निर्णय दिलाय. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. फुलटॉस चेंडूवरती मात्र मोठा फटका मिळणं अपेक्षित होतं. तिथे मात्र मोठा फटका आलेला नाहीये. सामन्याचं चित्र बदललं जाऊ शकलं असतं, परंतु आता इक्वेशन बदलेल. 47 धावा धावफलकावरती आहेत. 6 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. चला सामना सुरू करा. या चेंडूवरती जर षटकार आला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु चेंडू बॅटच्या अगदी वरच्या बाजूस हा चेंडू लागला होता. न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे ऋषिकेश. तर शेवटच्या षटकासाठी गोलंदाज वापरलाय. चौथा गोलंदाज येथे वापरलाय. याच दरम्यान आम्ही प्रेक्षकांमध्ये ही खारेपाट प्रीमियर लीगच्या माध्यमातून खेळाचा आनंद लुटताना सन्माननीय आमचे धनंजय दादा पाटील, अर्थातच उत्कृष्ट असे मृदुंग वादक, भजनाची अतोनात आवड असलेले एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व धनंजय दादा पाटील, आपणास विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे सन्माननीय पद्माकर दादा म्हात्रे यांनी सुद्धा शिरवली यांनी सुद्धा आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे सन्माननीय पवनदादा म्हात्रे शिरवली आपणास सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. त्याचप्रमाणे वासुदेवजी मोकल, सेवानिवृत्त, स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे साहेब शिरवली, सेवानिवृत्त, IPCL, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. सन्माननीय गंगाधरजी मोकल आणि सन्माननीय नवनीतजी डाके, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय या मान्यवरांनी कृपया आपण व्यासपीठावर यावं ही विनंती. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी ऋतिक आलाय. पवनदादा म्हात्रे आणि जनार्दन दादा म्हात्रे आपण व्यासपीठावर या. मी मुख्य व्यासपीठावरून तेजस पाटील यांना विनंती करतो, खारेपाट प्रीमियर लीगचे सन्माननीय आयोजक तथा ग्रुप ग्रामपंचायत पेडांब्याचे सन्माननीय उपसरपंच तेजसजी पाटील यांच्या शुभ हस्ते पद्माकर दादा म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान इथे होतोय. धन्यवाद दादा, आपण इथे उपस्थित झालात. 5 चेंडू शिल्लक, 12 धावांची आवश्यकता. वैभवने खेळलेला फटका मिड ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटची गरज होती, परंतु येथे मात्र काय घडलंय, फलंदाज येथे मात्र पोहोचलेला नाहीये. रन आउटची विकेट. वैभव बॅक टू द पॅव्हलियन. विकेट डाऊन. दादा म्हात्रे आणि जनार्दन दादा म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करावा. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, वासुदेव दादा मोकल अर्थात सेवानिवृत्त स्टेट बँक ऑफ इंडियाचे सन्माननीय अधिकारी, कृपया आपण व्यासपीठावर यावं.
राजा. यावेळीच्या चेंडूवरती फटका फसलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये इथे मात्र कमालीचा झेल पकडलाय. कुंजनने झेल पकडलाय. ऋतिकने मिळवली आहे आणखीन एक सफलता. त्यांच्या अर्धांगिनी उपसरपंच आहेत, म्हणजे ते सुद्धा उपसरपंचच आहेत. समीर दादा पाटील, कृपया आपण व्यासपीठासमोर यावं. आणि रुपेश दादा पाटील, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. तेजस दादा पाटील, आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. मी प्रेक्षकांमध्ये आमचे मित्र तथा दादांचे अत्यंत निकटवर्ती असे असणारे रुपेश दादा म्हात्रे यांचे पिताश्री वडील बबनदा काका म्हात्रे उपस्थित आहेत. बबन काकांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावा. दोन चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 6 धावांची आवश्यकता. अगदी मोक्याच्या क्षणी येथे मात्र फलंदाज पारच्या बॅट मधून षटकार आलाय. यावेळीचा चेंडू येथे मात्र डॉट बॉल. जबरदस्त कमबॅक. अगोदरचा चेंडू फुल टॉस गेला, फुल टू वसूल केला. 500 रुपयांचं येथे मात्र कॅश प्राइज ऋतिक साठी जरूर आलंय, कारण सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट निर्माण. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. पार्थ येथे या एक चेंडूवरती 6 धावा बनवणार का? सामन्यामधलं ट्विस्ट निर्माण झालंय. 3 चेंडू 12 धावा, षटकार आला. त्यानंतर 2 चेंडू 6 धावा, चेंडू डॉट आलाय. आता मात्र एक चेंडू 6 धावा. खारेपाट प्रीमियर लीग दिवस दुसरा सामना इथे मात्र अति तटीचा सामना पाहायला मिळतोय. एक चेंडू 6 धावा निघणार का? एक चेंडू 6 धावा रोखणार का? चेंडू आणि बॅटचं हे युद्ध. या चेंडूवरती फटका आलाय. चेंडू 1 बाउन्स, चौकार. मात्र हा सामना जिंकलाय मिहान कलेक्शन पेढांबे या संघाने. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सूरज साठी 500 रुपये आणि ऋतिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज हरेश सुर्वे यांच्याकडून आलाय. धन्यवाद. सन्माननीय चैतन्य पाटील पेडांबे, प्रेक्षकांमध्ये आम्ही त्यांना पाहतोय. विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय चैतन्य पाटील पेडांबे. मी प्रेक्षकांमध्ये आमचे मित्रबंधू आणि दादांचे स्नेही, दादांचे हितचिंतक रणजितजी गावंड साहेब,
आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपली गाडी या साईडला येऊ द्या. मी विनंती करतोय वासुदेव दादा मोकल यांना की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय वासुदेव दादा मोकल. चला आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन पहिल्या फेरीतील विजेते संघ आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यावं. सन्माननीय चैतन्य दादा पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी ग्रुप ग्रामपंचायत पेढांब्याचे सन्माननीय समाजसेवक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तेजस दादा पाटील यांना विनंती करतोय आणि तथा कार्यपाट प्रीमियर लीगचे आयोजक की आपल्या शुभास्ते आपण चैतन्य दादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करावा.